नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनीषा व्लॉगमध्ये स्वागत आहे. चला तर आणखी वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला, म्हणजेच भोगीची पातळ भाजी आणि बाजरीची भाकरी. सगळ्यात आधी भोगीच्या पातळ भाजीसाठी आवश्यक असणाऱ्या ओल्या मसाल्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 लहान आल्याचा तुकडा, कढीपत्ता, खोबरे, जिरे, तीळ आणि कोथिंबीर. हे सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. त्याआधी लसूण आणि खोबरे थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि मग मिक्सरला लावून घ्यायचं. शक्यतो हा मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा. जास्त सुकाही नाही आणि जास्त ओलाही बनवायचा नाही, मध्यम असाच असावा. तर तुम्ही पाहू शकता आता आपला ओला मसाला अगदी छान असा तयार झाला आहे. आता आपण भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या पाहून घेऊया. फ्लावर, कोबी, शेंगदाणे, वालाच्या शेंगा, तुरीच्या बिया, हिरवा वाटाणा, श्रावण घेवडा किंवा बीन्स, हिरवा हरभरा, पावटा किंवा वरणाबी, बारीक चिरलेली कांदापात, कारळ्याची चटणी, गाजर, बिब्या, कढीपत्ता, ओला पातीचा लसूण, बटाटा, टोमॅटो, वाटून घेतलेला मसाला, वांगी आणि कोथिंबीर. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. प्रथम एका पातेल्यामध्ये आपण 2 ते 3 पळे तेल घेऊयात. हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये थोडी मोहरी घालून घ्यायची. नंतर जिरे 1 चमचा घालायचे. त्यानंतर 1 चमचा तीळ घालून घ्यायचे. नंतर आपल्याला बारीक चिरून घेतलेला ओल्या पातीचा लसूण तेलामध्ये परतून घ्यायचा. त्यानंतर कढीपत्ता घालून घेऊयात. नंतर बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालूया. हे सर्व मिश्रण चांगले परतून घ्यायचं, जेणेकरून हे मिश्रण करपणार नाही. या भोगीच्या भाजीमध्ये ओल्या पातीच्या लसणाला खूप महत्त्व असते. अगदी थोडा का होईना हा ओल्या पातीचा लसूण वापरला जातोच. जर नाही मिळाला तर तुम्ही आपला नेहमीचा लसूण सुद्धा वापरू शकता. लगेचच आता यामध्ये आपण हिरवा हरभरा पण घालूयात. नंतर श्रावण घेवडा किंवा ज्याला आपण बीन्स म्हणतो ते सुद्धा घालून घेऊयात आणि मिश्रण चांगले परतत राहायचं. आता आपण तुरीच्या शेंगा ज्या सोलून घेतल्या होत्या त्या पण आता यामध्ये आपण घालणार आहोत. नंतर चिरून घेतलेल्या वालाच्या शेंगा घालायच्या. सर्व भाज्या एकसारख्या परतत राहायच्या, म्हणजे त्या खाली लागणार नाहीत. मग आपण त्यामध्ये सोलून घेतलेले हिरवे वाटाणे घालणार आहोत. नंतर सोलून घेतलेल्या पावट्याचे बी पण घालणार आहोत. मग यामध्ये चिरून घेतलेला कोबी घालूयात
आणि आता थोडासा बारीक चिरून घेतलेला फ्लावर सुद्धा घालणार आहोत. मैत्रिणींनो, या सर्व भाज्या एकत्र शिजून घेतल्यामुळे या आपल्या पातळ भाजीला खूप अशी छान चव येते. आता यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत. आता या सगळ्या भाज्या चांगल्या तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये चिरून घेतलेला लाल टोमॅटो घालायचा आहे. त्यानंतर चिरून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी सुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत. आता यामध्ये आपण चिरून घेतलेले गाजर घालूयात. नंतर मिक्सरला लावून घेतलेला ओला मसाला यामध्ये घालणार आहोत. या मसाल्यामुळे खूप छान अशी चव या भोगीच्या पातळ भाजीला येते. तुमच्याकडे अजून इतर कोणत्याही उपलब्ध असणाऱ्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता. मला शेवग्याची शेंग मिळाली नाही, पण तुम्ही नक्की आवर्जून शेवग्याची शेंग यामध्ये वापरा. त्याने सुद्धा भाजीला खूप छान चव येते. आता यामध्ये चवीनुसार थोडं मोठं मीठ घालून घेऊया. आता 2 चमचे धनेपूड घालूयात. आता 2 चमचे गरम मसाला घालूयात. यामध्ये साहित्य घालत असताना अधूनमधून सगळ्या भाज्या परतत राहायच्या सतत, म्हणजे भाज्या खाली लागणार नाहीत. आता यामध्ये आपण चिरून घेतलेली वांगी घालणार आहोत. मी इथे बाजारामध्ये नेहमी मिळणारी संकरित वांगी घेतलेली आहेत. तुम्हाला जर देशी वांगी मिळाली तर ती तुम्ही वापरा. खूप छान चव असते त्या वांग्यांना. आता आपण 1 ते 1.5 चमचा हळद घालणार आहोत. आता यामध्ये थोडीशी चवीपुरती गोड साखर घालूयात. आता यामध्ये 1 पळी घरी बनवलेले लाल तिखट म्हणजेच चटणी घालणार आहोत. आणि परत एकदा सगळ्या भाज्या एकत्र परतून घेणार आहोत. आता यामध्ये तूर डाळ, मूग डाळ, पालक आणि चाकवतची भाजी या सर्वांचं आपण पातळ वरण जसं बनवतं तसं बनवून घेतलं आहे. ते सुद्धा यामध्ये घालूयात. यामुळे या भाजीला दाटसरपणा येतो आणि चव ही चांगली येते. तसेच या भाज्या आणि डाळी ही पोटात जातात. आता आपण यामध्ये 1 ते 1.5 लिटर गरम पाणी घालणार आहोत. तुम्हाला प्रमाण करण्यासाठी मी लिटरमध्ये पाणी सांगितलं आहे. तुम्हाला जेवढी भाजी हवी असेल तेवढं पाणी तुम्ही घालू शकता. आता यामध्ये बिब्या घालणार आहोत. आणि थोडीशी कारळ्याची चटणी घालणार आहोत. त्यानेही या भाजीला छान चव येते. आता यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचे कूट घालणार आहोत. हे नाही घातलं तरी चालेल, पण मी इथे 2 चमचे वापरत आहे. आता जवळजवळ आपली ही भोगीची पातळ भाजी तयार होत आली आहे. आणि आता यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात.
आणि सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घेऊयात. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवलेली भोगीची पातळ भाजी नक्की ट्राय करून बघा. खूप छान चव लागते. अगदी याला मटणाच्या रश्श्यापेक्षाही छान अशी चव येते. आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर एक उकळी मारून घेऊयात, म्हणजे या सर्व भाज्या शिजून निघतील. तोपर्यंत आपण एका बाजूला बाजरीच्या भाकरी बनवून घेऊयात. मी बाजरीचं पीठ आधीच मळून घेतलेलं होतं. आता त्या पिठाचे उंडे म्हणजेच गोळे करून घेऊ. भाकरीचं पीठ मळत असताना नेहमी पिठाचा उंडा घट्ट असा मळून घ्यायचा, म्हणजे भाकरी एकदम पातळ अशी होते. आणि अधूनमधून हवं असेल तर उंड्याला थोडासा पिठाचा हात लावून घ्यायचा. आता आपण भाकरी थापून घेऊयात. तसं भाकरी थापताना यामध्ये आपण तिळाचा पण वापर करणार आहोत. तीळ चांगले पसरून घ्यायचे आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचे. आता आपण थापलेली भाकरी तव्यावरती टाकून घेऊयात आणि त्यानंतर पाण्याचा हात फिरवून घेऊया. बघा भाकरीवरती तीळ किती छान उठून दिसत आहेत. भाकरी थोडी भाजल्यानंतर उलटून घेऊयात. आणि आता तवा खाली उतरून गॅसवरती आपण भाकरी शेकून घेऊयात. बघा कशी भाकरी फुगली आहे. जास्त भाजू नका, नाहीतर भाकरी करपली जाईल. भाकरी गोल गोल फिरून भाजायची, म्हणजे भाकरी करपत नाही. आता आपली बाजरीची भाकरी तयार झाली. बघा किती छान अशा बाजरीच्या भाकऱ्या दिसत आहेत. तिकडे भोगीची पातळ भाजी सुद्धा आपली छान शिजली असेल. भोगीसाठी राळ्याचा भात आणि भरल्या वांग्याची भाजी बनवली, पण आज बाकीच्या तयारीमुळे त्याचा व्हिडिओ शूट करता नाही आला. तुम्हाला भरल्या वांग्याची भाजीची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा, त्याचा व्हिडिओही अपलोड करेन. तुम्ही पाहू शकता आपली भोगीची पातळ भाजी, बाजरीची भाकरी, राळ्याचा भात आणि भरल्या वांग्याची भाजी असं सर्व काही तयार झालं आहे. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. मी ते आज बनवलेल्या सगळ्या पदार्थाचे ताट सजवलं आहे, त्याचे सिनेमॅटिक पाहूयात. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.